जीतू हेलो माइक चेक हेलो हेलो चेक तर चला तात्काळ आपण लढतीकडे लक्ष वेधित करूया दमदार लढतीचा आपल्याला आगाज पाहायला मिळेल नारिवलीचे आदरणीय परेशजी ठक्कर साहेब त्याचबरोबर आदरणीय राम भोईर साहेब आणि राणी ढाब्याचे प्रोप्रायटर यांची नुकतीच आपल्याला जी स्पर्धा पाहायला मिळाली जयेंद्र शेठ पाटील आपण उपस्थित असाल तर आपण मंचावरती या आपलं देखील आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत नारिवली विरुद्ध तिसगाव 40+ फॉर्मॅट सुपर 6 ची पहिली मॅच आहे निक मात्रे तयार आहात का यस वळत आपण या मॅचच्या दिशेने बॅक टू कमेंट्री बॉक्स थँक्यू सो मच करंजी काळन सर हे दोटणे पहिली लढत आहे दोन्ही संघनायकांना मनपूर्वक शुभेच्छा असतील नारिवली 40+ संघाच्या अगेन्स्ट खेळतोय तिसगाव 40+ निखिल मात्रे प्रस्तुत आई रागाई बीट्स लोकगीते व कोलीगीतांचा नजराणा आज संपूर्ण रात्रीमध्ये पाहायला मिळेल आणि संपूर्ण आमच्या निखिल मात्रे टीमचं सुद्धा मनस्वी स्वागत आहे आज त्यांचा सदा भारदार संगीताचा नजराणा आज तुम्हाला पाहायला मिळेल अगदी पहिल्या लढतीला अगदी काही क्षणार्धात आपल्याला सुरुवात होताना पाहायला मिळेल पहिल्यांदा टॉस को पाडून टॉस जिंकला टीम तिसगाव 40+ या टीमने आणि पहिल्यांदा स्वीकार केला आहे फिल्डिंग आणि बॅटिंग मार्कवरती पाहायला मिळतो नारिवली 40+ दोन्ही संघनायकांना मनपूर्वक अशा शुभेच्छा असतील चांगल्या दर्जाची लढत इथे 40+ च्या माध्यमातून पाहायला मिळेल संगीताची मैफिली जारी आहे परंतु चेंडू पडता वेळी काहीशी शांतता तुम्हाला बाळगावी लागेल तर मॅचला होती सुरुवात गणपती बाप्पा मोरया त्वरित या लढतीला सुरुवात करूया अगदी लढतीला होती सुरुवात गेम ऑन गेम स्टार्ट पहिला गोलंदाज सज्ज होतोय तिसगाव टीम कडून सत्यवान विरोधात अतिशय बलवान हा फटका खेळलाय लॉंग ऑनच्या डोक्यावरून आजच्या रात्रीतील हा पहिला षटकार श्री गणेश आपण पाहिला पुन्हा तो गोलंदाज सज्ज झालाय ओहो प्रहार करण्याचा प्रयत्न राहिला परंतु रोखून धरले पहिला चेंडू गणिक अगदी धाकड फटका खेळला गेला जिथे 6 रन्स आल्या राजू काठे आणि त्याच्या साथीने अगदी पाहायला मिळतो लक्ष्मण गोरपेकर या पहिल्या जोडीला चांगला खेळ साध्य करायचा आहे आणि त्या दृष्टिकोनातून काहीशे डावपेच दाखवावे लागतील ओहो सुंदररित्या हा फटका कट केलाय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं येतोय हा रुबाबदार चौकार वा क्या बात आहे अगदी माणुसकीची खान आणबान शान स्वर्गीय रतनशेठ पाटील स्मृती चषकाचा दमदार आज संपूर्ण रात्रीमध्ये नजराणा पाहायला मिळेल अगदी काकांची कीर्ती अपरंपार गाजावी याकरिता जयगावदेवी क्रिकेट संघ सोडून ब आणि ग्रामस्थ मंडळ सोडून यांच्या माध्यमातून या क्रिकेट मैफिलीचे एक दमदार आयोजन तुम्हाला पाहायला मिळतो ओहो पुढे जात फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये मुक्त संचार करतोय क्षेत्ररक्षक पोहोचले परंतु झेल होऊ शकला नाहीये आणि तत्वर अगदी 2 धावसंख्या जलद गतीने ते प्राप्त होताना पाहायला मिळत आहेत सत्यवान विरोधात अटके पार हे फटके येत असताना पहिल्या षटका दरम्यान अगदी 12 धावा बनताना पाहायला मिळतात 4 चेंडूंचा मारा राहिला 1 षटकार 1 चेंडू राहिला डॉट 1 चौकार आणि 1 दुहेरी धाव आपण येताना पाहिली चेंडू क्रमांक 5 पंचम बॉल प्रगतीपथावरती
पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न अगदी फलंदाजापासून काहीसा दुरावा राहिला. अबे फ्रॉम द बॉडी हा चेंडू सफर केला सत्यवान या गोलंदाजानं. धडधाकट गोलंदाजी, धडधाकट शरीरयष्टी असलेला काढो अतिशय देखण्या रीतीने हा चेंडू सफर केला, जिथे निर्धार चेंडूची आपल्याला समाप्ती पाहायला मिळते. 5वा चेंडू इथे डॉट पाहायला मिळतो. नेक्स्ट बॉल 6वा चेंडू हलवार पद्धतीने सफर केला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने छपराक. अजून एक धमाकेदार हा येतोय शानदार चौकार. शिवगीतांची मेजवानी पाहायला मिळते. मूर्तिकेची पवित्रता व राखिले स्वराज्य स्वप्न तव साकारिले गरजुनी या कैलाशी हिंदोत्सव साजरा शिवराय तुझं माझा मनाचा मुजरा. पहिल्या मॅच पासून अगदी क्रिकेट रसिक राजा टाटा बाय बाय करतो. अगदी या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटतोय अशा संपूर्ण क्रिकेट रसिक राजाचं मनपूर्वक स्वागत केलं जाईल. आज दमदार मैफिल आहे आणि आज या मैफिलीमध्ये बेधुंद क्रिकेटपटूंच्या माध्यमातून पाहायला मिळेल. आझाद मैदान शिडून आज हे क्रिकेटचं नंदनवन पूर्णपणे फुलताना पाहायला मिळेल. अनेक पाहुण्यांची मांदियाली या मंचकावरती असेल. पाहुण्यांच्या ताफाच्या ताफा या स्पर्धेला व्हिजिट देईल. त्यांचे मनपूर्वक स्वागत केलं जाईल. पहिलं षटक पाहिलं जिथे बिन गडीबाद 16 धावा इथे आपल्याला बनताना पाहायला मिळत आहेत. आज आमच्या संपूर्ण आयोजकांची ड्रेसिंग कोट खूप वेगळ्या वेशभूषेमध्ये आहेत. त्यांनाही अगदी या स्पर्धेच्या मनपूर्वक शुभेच्छा आहेत. जे त्यांनी शिवधनुष्य पेललं ते उत्तमरित्या आजतागायत उत्तम आयोजन आणि नियोजन या संपूर्ण आमच्या ग्रामस्थांच्या माध्यमातून राहिलं. यामध्ये अगदी A1 बंधूंची जोडी विशेष सहकार्य सन्माननीय श्री मच्छिंद्र शेठ विष्णू पाटील आमचे आधारस्तंभ आहेत आणि त्यांच्या साथीनं सन्माननीय श्री चेतनजी विष्णू पाटील या A1 बंधूंच्या जोडीच्या माध्यमातून A1 क्वालिटीचं आयोजन. व्हाईट बॉल पाहायला मिळतो. अगदी फलंदाजापासून काहीसा दुरावा पेशकश करणार हा चेंडू राहिला आणि जिथे बॉलिंग ट्रॅकवरती येतो काढो देवेन या गोलंदाजाचा वापर केला. तिसगाव 40+ टीमनं, परंतु नारिवली 40+ टीमला सुद्धा त्या दर्जाचा खेळ या पहिल्या पूर्वार्धामध्ये साध्य करायचा आहे. जागेवरून फटका खेळण्याचा प्रयत्न स्क्वेअर कट केलाय. अगदी एकच जाव, परंतु तिथे थोडंसं खराब कार्य राहिलं फिल्डिंगच्या माध्यमातून आणि तत्वर अगदी 2 धावसंख्येचा गनिमी काबा इथे खेचला गेला, जिथे दुहेरीनं सांघिक कोठा अगदी हलवार पद्धतीने पुढे मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते अगदी 19 धावा. पिंट्या जोशीसर नवापाडा यांच्या माध्यमातून गाडा अभ्यास या संपूर्ण गुणलेखनाचा पाहायला मिळतो. उत्तमरित्या अगदी 7 रात्री त्याचं उत्तम गुणसंख्याक लेखन राहिलं. त्यांनाही मनस्वी ते शुभेच्छा असतील. परंतु बॉलिंग ट्रॅकवरती आग ओकणारी गोलंदाजी सफर करायची आहे देवेनला. पहिला बॉल 3 धावा त्यानं खर्च केला. एक व्हाईट बॉल, एक आली दुहेरी. डीप मिड विकेटला प्रोटेक्शन होतं, परंतु भेदून चेंडू जाईल सीमा पार. येतोय हा दमदार HBM चौकार. पार पडली. आदरणीय जयेंद्र शेठ पाटील आणि उमेश शेठ पाटील यांच्याकडून कॉम्प्लिमेंटरी कॅश प्राइज झालेला आहे. आपला मी मनापासून आभार व्यक्त करत आहोत. थँक्यू सो मच. अलॉन द कार्पेट हा फटका पाहिला आपण. अगदी लॉंग ऑफच्या दिशेने दागलेला ही चपराक, जिथे अगदी जलद गतीने या धावा इथे येताना पाहायला मिळतात. सिंगल डबलला सुद्धा प्रामुख्याने महत्वाकांक्षी भूमिका ही बजावली जाते आणि या भूमिकेकडे पाहिलं तर धावसंख्येचा ओघ हा पुढच्या दिशेने सातत्यानं पाहायला मिळतो. धावसंख्या जर पाहिली तर अगदी 25 धावसंख्येवरती पूर्णपणे मजल पाहायला मिळते. नारिवली 40+ या टीमची चेंडू हवेमध्ये मुक्त संचार करतो. डीप कडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. 2 धावा परिपूर्णपणे प्राप्त केल्या जातील का? सहज गतीने या 2 धावा इथे प्राप्त होताना पाहायला मिळत आहेत. अगदी या षटकाचा विचार केला तर एकही चेंडू डॉट खेळला नाहीये, ही तितकी जमेची बाजू आहे नारिवली 40+ या टीमसाठी. कारण राजूचा विचार केला 6 चेंडू खेळा 16 धावा. त्याच्या बाडमधून लक्ष्मण खेळतोय 4 चेंडू 10 धावा. एक चांगली भागीदारी 27 धावसंख्येची एक मॅरेथॉन इनिंग या फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुढे जात सेफ आउट होत हा फटका केलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहेत.
चांगला धाडसी प्रयत्न पाहिला, परंतु झेल भूदान होताना पाहायला मिळतो. पकडो कॅच जीतो मॅच हे क्रिकेटचं समीकरण काहीसं असत्यात उतरले. इथे हा झेल सुटलाय आणि हे पाहता अगदी अजूनपर्यंत ही खेळपट्टीवरती जोडी आपल्याला शाबूत पाहायला मिळते. 29 धावा लागतायत. द्वितीय षटक मार्गस्थ आहे आणि द्वितीय षटकातील हा अखेरचा चेंडू प्रगतीपथावरती आहे. चांगला खेळ पाहायला मिळतो. लक्ष्मणच्या साथीनं राजू आपले अधिराज्य गाजवतायत आणि हा अखेरचा चेंडू कितपत योगदान देईल हे सुद्धा पाहावं लागेल. पुढे जात फटका खेळण्याचा प्रयत्न, 1 धाव इथे प्राप्त केली जाते. जलद गतीनं पहिल्या 2 षटकांदरम्यान या धावा येतात. लेग बाईचा इशारा येतोय ऑफिशियल अंपायर टीमचा आणि हे पाहता अगदी पहिल्या 2 षटकांदरम्यान धावा लागतायत. धावा पुस्तकावरती बिनगडी बाद एकूण धावा नारिवली 40+ जाऊन पोहोचते 30 या धावा संख्येवरती. वेगवेगळे रंग उधळताना पाहायला मिळतील, कारण आज क्रिकेटमय रंग आज पाहायला मिळत आहेत. नारिवली 40+ संघाच्या अगेन्स्ट तिसगाव 40+. हा आपण 40+ मधील दमदार लढतीचा आपण आगास पाहतो. थँक्यू. अप्रतिम संगीताची मैफिल पाहायला मिळते संपूर्ण आमच्या ऑल टीम कडून. थँक्यू नेक मात्र टीम, थँक्यू. फक्त चेंडू पडता वेळी थांबवणं गरजेचं असणार आहे, कारण कुठल्या प्रकारे अडथळा नको. आणि संगीतमय सायंकाळ आणि त्यानंतर अखंड या रात्रीमध्ये उत्तमरित्या आपल्याला संगीताचा नजराणा पाहायला मिळेल. पहिल्या 2 षटकांदरम्यान अगदी 30 धावा आपण म्हणताना पाहिल्या. आता बॉलिंग ट्रॅक वरती येतोय तिसगाव 40+ टीम कडून किशोर गायकवाड या गोलंदाजाचा वापर केलाय. किशोरचा जोर या षटकादरम्यान कितपत असेल, कितपत धावा त्याच्या माध्यमातून रोखल्या जातील हे पाहावं लागेल. अगदी तिसगाव 40+ संघाचे प्रेक्षक सुद्धा मोठ्या संख्येने आलेत. नारिवली 40+ संघाचे प्रेक्षक सुद्धा मोठ्या संख्येने आलेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत. आणि दोन्ही गावचे प्रेक्षक नेहमीच दर्दीदार क्रिकेट पाहण्यासाठी येत असतात, त्यांचं मनपूर्वक स्वागत केलं जाईल. आणि पहिल्या 2 षटकांदरम्यान चांगल्या रीतीने धावा आपण येताना पाहिल्या. पुन्हा एकदा तो धक्कादायक प्रयत्न, शाबासकीची थाप पाहायला मिळते त्यांच्या क्रिकेट रसिक राजाकडून. आणि हे पाहता अगदी पाठोपाठ सळगचे 2 चेंडू आपल्याला डॉट पाहायला मिळत आहेत. किशोर गायकवाड दहाडलाय, त्याचा जोर पाहायला मिळतो. पाठोपाठ 2 डॉट बॉल राहिले. अगदी मिडल ओव्हर किंवा हॅट्रिक साठी सन्मान्य पुढे जाता फटका खेळलाय, ऑन साइडला क्लिअर केले. अगदी एकच धाव इथे प्राप्त केली जाते. आपले मुख्य आयोजक यांच्या माध्यमातून एक कॅश प्राइज आहे. सन्मान्य 2 बंधूंची आपण जोडी पाहतो, मच्छिंद्र शेट आणि त्यानंतर चेतनजी पाटील यांच्या माध्यमातून दमदार आपल्याला इथे हे आयोजन पाहायला मिळतं. आणि सातत्याने मच्छिंद्र शेट यांच्या माध्यमातून कॅश प्राइज हे 40+ संघासाठी नेहमीच राहिले. आणि सातत्याने अगदी विकेट हॅट्रिक साठी सुद्धा त्यांच्या माध्यमातून कॅश प्राइज आहे. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती किशोर. ओहो, काउंटर अटॅकिंग बाना डीप मिड विकेटच्या ठोक्यावरून दमदार शानदार SBM षटकार. अटॅकिंग बाना. नारिवलीचे वैभव शेठ ठक्कर देखील या मॅचचा आनंद घेतात. नारिवली संघ मैदानाचा आत खेळतोय, त्यांच्याकडे नारिवलीला शुभेच्छा. आपलं सहर्ष स्वागत. ऑनलाईन मॅचचा आनंद घेत आहेत. त्याचबरोबर जयेंद्र शेठ पाटील, राणी डाबा,
चे प्रोप्रायटर नुकतीच तुम्हाला श्रद्धांजली चषक एक मोठी स्पर्धा पाहायला मिळाली आणि दादांकडून आम्हा समालोचकांना देखील कॉम्प्लिमेंटरी कॅश प्राइज झालेलं. थँक्यू सो मच. गोलंदाज पूर्णपणे आग ओकणारी गोलंदाजी करत असताना अगदी त्याच्यावरती हल्ला चढलाय. नितीनजी काळन सर आपले मनपूर्वक स्वागत. आज कमेंटर बॉक्स मध्ये त्यांचे अगदी पहाडे आवाज पाहायला मिळेल. आदरणीय प्रल्हादजी पाटील साहेब आमचे ग्रामस्थ शिरोन यांच्या ठिकाणी आगमन झालेले. आपलंही सहर्ष स्वागत सुस्वागत. सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत. आज वेगळी मैफिल आहे. क्रिकेट खेळाची रंगत आमच्या पाहुण्यांच्या संघ सर्वांचं मनपूर्वक स्वागत. धावसंख्या अगदी पुढे मार्गस्थ होते. मॅरेथॉन इनिंग ही साध्य केली जाते. राजू चांगला खेळला. लक्ष्मण त्याला चांगली साथ दिली. 9 चेंडू 13 वरती खेळतो लक्ष्मण आणि त्याच्या साथीने 7 चेंडू 22 वरती खेळतो राजू. नारुली 40+ 37 धावसंख्येवरती पोहोचलाय. अजूनपर्यंत या षटकातील 2 चेंडूंचा वाजवी खेळ शिल्लक आहे. लॉंग ऑनची वारी आहे. फटका भारी आहे. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. उत्तमरित्या फिल्डिंग देवेन त्या ठिकाणी सज्ज होता. पूर्णपणे फिल्डिंगच्या माध्यमातून काहीशा धावा टीम तिसगाव 40+ काहीशी धावसंख्येला रोख लावतोय. परंतु फटकेबाजी चांगली आहे. पूर्णपणे चेंडूचा मेरिट पाहून 1 फटके खेळले जात आहेत आणि या षटकातील अगदी अखेरचा निर्वाणीचा चेंडू शिल्लक असणार. राईट मोड द विकेट. पुढे जात हा फटका केलाय. ऑन साइडला क्लिअर केलाय. मिड विकेट क्षेत्रामध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होतो आणि तत्वर अगदी 2 धावा सहज गतीने प्राप्त होत आहेत. आणि पहिल्या 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाल्यानंतर नारिवली 40+ संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते गुणत तालिकेवरती एकूण धावा 40. पाहिली पहिलं षटक पाहिलं जिथे धावा आपण म्हणताना पाहिल्या. पहिल्या षटकादरम्यान सत्यमानला गोलंदाजीच्या बोल्यावरती पाहिलं. सत्यमानवरती अगदी 16 धावसंख्येची लयलूट केली. त्यानंतर आपण देवेनला पाहिलं. देवेनवरती अगदी 13 धावसंख्येची लयलूट पाहिली आणि त्यानंतर अगदी या षटकादरम्यान अगदी किशोर गायकवाड या गोलंदाजानं फक्त 10 धावा खर्च केल्या. 1 षटकार लागल्यानंतर या गोलंदाजाने एक चांगली वापसी दाखवली तिसगाव 40+ संघाकडून. परंतु यापुढील षटकादरम्यान धावा विस्फोटक अंदाजामध्ये किती बनतील हे सुद्धा पाहावं लागेल. रन सुद्धा ऍड आहे आणि हे पाहता अगदी 40 धावा इथे बनतायत. चला आपण स्पीडली कळायचे. आज अनेक साऱ्या लढती कव्हर करायच्या. हे शिवधनुष्य आमच्या आयोजकांना पेलायचे. सणासुदीचा दिवस आणि त्यातल्या त्यात अगदी हा मेगा फायनलचा हा रात्रीचा हा कालखंड आहे आणि आजच्या रात्रीमध्ये क्रिकेटमय मैफिल तुम्हाला पाहायला मिळेल. 3 षटक समाप्त 40 धावा लागतात. अखेरचं षटक आहे. बॉलिंग ट्रॅक वरती येतोय. गोलंदाज गुरुनाथ या गोलंदाजाचा वापर केलाय. नारुलीचे प्रतीकजी साळुंखे यांना विनंती असेल आपण मंचावर या. आपलं देखील सहर्ष स्वागत सुस्वागतम. त्याचबरोबर उमेश दादा पाटील यांना विनंती असेल आपण या मंचावरती आपलंही सहर्ष स्वागत. तिसगाव नारिवली शिवढोण या गावातील कोणी ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक उपस्थित असाल तर आपली जागा आमच्या मंचावरती व्यापी डायसवरती येऊन आसन ग्रहण करा. सुस्वागत. नक्कीच दोन्ही संघातील पुरस्कर्त्यांचं मनपूर्वक स्वागत. इथे खेळाडू होतोय बाद. पहिला दे धक्का नारिवली 40+ टीमला आणि तिसगाव 40+ टीमच्या खेम्यामध्ये जल्लोषाचं वातावरण. पहिला करारा दे धक्का. पहिला खेळाडू बाद होतोय. नारिवली 40+ संघाचा खेळाडू राजू काठे. बॅक टू द पवेलियन. खेळाडूला अगदी परतावा करावा लागतो. पहिला मोहरा हा गारज झालाय नारिवली 40+ या टीमचा. परंतु अगदी अंतिम टप्प्यामध्ये विस्फोटक अंदाजामध्ये फटके खेळणं हे तितकंच गरजेचं आहे. काउंटर अटॅक गॅप सिलेक्शन हा फटका राहिलाय. तिथे पडताळणी केली जाते. क्रिकेट रसिक राजाची समेत चर्चा होते आणि अंतिम टप्प्यामध्ये घडामोड काय घडली हे पाहावं लागेल. कंट्रोल रूम मध्ये डायरेक्टली निर्णय आलाय की षटकार. ऑफिशियल अंपायर टीमचा इशारा येतोय षटकार.
विस्फोटक अंदाजामध्ये एकता क्षणी हा फटका खेळलाय संदीप गोरपेकर आक्रमकतेने खेळतो. दोन बंधू राज इन ऍक्शन खेळतायत आणि चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून राहिले. लक्ष्मणने 10 चेंडूमध्ये 15 धावा बनवल्या. संदीप एकता क्षणी आक्रमक झालाय. स्लोअर चेंडू सफर केलाय. डॉट बॉलची राहिली समाप्ती. चकवा दिलाय. निर्धा चेंडूची आपल्याला समाप्ती पाहायला मिळते. राईट मोठे विकेट मारा केला. चेंडू पडल्यानंतर काहीसा बाहेर निघतो आणि हे पाहता अगदी निर्धा चेंडू पाहायला मिळाला आणि अगदी पहिल्या पूर्वार्धातील 3 चेंडूंचा खेळ हा अद्याप शिल्लक आहे. गुरुनाथ वरती हल्ला चढवण्याचे प्रयत्न राहिले. पहिला बॉल विकेटचं पतन त्यानंतर षटकार आणि आता पाहायला मिळतो डॉट बॉल. चेंडू क्रमांक 4 कट करण्याचा प्रयत्न परंतु लेंथ मध्ये बिघाडी पाहायला मिळते. व्हाईट बॉलची समाप्ती. अंतिम टप्प्यामध्ये धावा येत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते. गुणतालिकेवरील धावसंख्या पाहायला मिळते अगदी 47 धावसंख्येचं गुलमोहर हे धावपटलावरती फुलले. आज मोहिली 40+ संघ सुद्धा खेळताना पाहायला मिळेल. ऑल टीमचं मनपूर्वक स्वागत. विकेटचं राहिलं पतन. अजून एक खेळाडू बाद. अप्रतिम आज संगीत मैफिल खेळाचं पहिलं पूर्वार्ध आणि पहिल्या पूर्वार्धातील अजूनपर्यंत 2 चेंडूंचा खेळ हा शिल्लक आहे जिथे धाबा बनताना पाहायला मिळत आहेत. 2 गड्यांचा खात्मा 47 धाबा पुस्तकावरती आणि नवीन खेळाडू मनोहर भोईर याचा इथे वापर केलाय. पहिला अर्धशतक मनोहर भोईरनं लगावला. तो खेळाडू सध्या घडीला पाहायला मिळतो. इथे काहीशी वेगळी घडामोड घडताना पाहिली आणि तत्वर अगदी 1 धाव येताना पाहायला मिळते. धावसंख्या पुढे मार्गस्थ होते 48 आणि खेळातील पहिलं पूर्वार्ध आहे आणि पहिल्या पूर्वार्धातील अंतिम चेंडू मार्गस्थ असताना नारिवली 40+ बनाम तिसगाव 40+ आणि या पहिल्या पूर्वार्धातील अखेरचा निर्वाणीचा चेंडू सफर करेल बॉलिंग ट्रॅक वरती गुरुनाथ. अंतिम बॉल. विस्फोटक अंदाज. वाईट लॉंग ऑनच्या ठोक्यावरून हा फटका दागण्याचा प्रयत्न राहिला. काहीशी गिरकी काहीशी फिरकी येतोय. अंतिम बॉल वरती षटकार. खेळाचं पहिलं पूर्वार्ध समाप्त होतोय जिथे धावा बनताना पाहायला मिळत आहेत अगदी 54 धावांचं या पुढच्या मॅच मध्ये खेळताना दोन्ही संघांना विनंती असेल. काटई 55 धावांचं टार्गेट आहे. 55चं टार्गेट. काटे आणि मोहिली पुढच्या दोन्ही टीम्सला विनंती आहे टॉस साठी कॅप्टनला रिपोर्ट करायचं आहे. काटे आणि त्याचबरोबर मोहिलीचं कॅप्टन तुम्हाला टॉस साठी रिपोर्ट करायचं आहे. आता ऐकूयात आपण निखिलचे मात्र प्रस्तुत आई रागाई बेट्स. प्रेम कृपा जया
पुरवे प्रेम कृपा जयाची प्रेम कृपा जयाची प्रेम कृपा जयाची. तर सुरू करूया लोकगीतांचा धमाल नजराणा. निखिल मात्र बसूत तर ऑर्केस्ट्रा मैत्री बीड्स. झाले पुरे एक वर्ष होतो वर्षाने एकदाच हर्ष. गोड अन्नाचा होतो या स्पर्श घ्यावा संसाराचा परामर्श. पुरा वर्षाची साऱ्या दुःखाची वाचावी कशी मी गाथा. बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माथा. तुझे सुख करता तुझे दुःख हरता अवघ्या दिनांच्या नाथा. बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माथा. वा वा. वळूयात आता नेक्स्ट इनिंग कडे. अर्थातच तिसगाव आणि त्यांच्या अगेन्स्ट नारिवली चेस लावते. सुरुवात ऐकूयात नितीन श्रीकांत आज से डोंबिवलीचा आवाज. थँक्यू. धन्यवाद करण, धन्यवाद रोशन, धन्यवाद बाबूसा. पहिलाच बॉल आपण पाहतोय ऑप्शनच्या थोडासा बाहेर होता, पंचांनी वाईट बॉल घोषित केलाय. महाराष्ट्राचे आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा बघण्याला वंदन करून ही स्पर्धा तुम्ही पाहतायत. आपले सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व स्वर्गीय रतन शेठ पाटील स्मृती चषक 2025चे भव्य दिव्य आयोजन तुम्हाला पाहायला मिळते. आणि शेवटची रात्र उमेश पाटील आणि जयेंद्र शेठ पाटील राणी धाब्याचे मालक यांच्याकडनं प्रत्येक विकेटला 200 रुपयाचं कॅश प्राईज. हाही वेगवान बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. 55चा पाठलाग करायचं या मॅचमध्ये. निलजेगावचे चंद्रकांत पाटील मास्टर यांच्याकडनं नारिवली संघाला शुभेच्छा. या स्पर्धेसाठी शुभेच्छा, त्यांचे हार्दिक स्वागत. चंद्रकांत पाटील सुद्धा आलेले आहेत, त्यांना विनंती असेल या आपले हार्दिक स्वागत. लक्ष आपण पाहिलं तर 55 धावांच्या मॅचमध्ये वाईटची एक धाव मिळाली आहे. मनोहर भोईर बघा, चांगला वेग प्रचंड आहे मनोहरकडे आणि गोलंदाजी अचूक टप्प्यावरती गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. या मनोहरने 40+ 24 संघांचा आपण विचार केला तर पहिलं अर्धशतक त्याच्या बॅटमधनं पाहिलं होतं. मात्र आज तरी तो 2 डाऊनला फलंदाजी करण्यात आला. असं वाटलं की 1 डाऊनवरला येतील, कारण की अर्धशतक त्याच्या बॅटमधनं पहिल्याच मॅचमध्ये आला होता. तोच मनोहर तुम्हाला पाहायला मिळतोय. वेग प्रचंड आहे, उत्तर नाहीये फलंदाज विकासकडे. अजून एक डॉट बॉलची ते समाप्ती होईल. पहिला वाईड आला आणि त्यानंतर 3 चेंडू डॉट आलेत. चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळतोय. सत्यवान नॉन स्ट्राईक एंडला आहेत आणि हीच तर खासियत आहे. मनोहर भोईर सातत्याने रेग्युलर क्रिकेट फारसं खेळलं नाही, डायरेक्ट ते 40+ खेळलेत. तर नाव सध्या त्यांचंही चर्चेत आहे 40+ मध्ये. फुटवर्कचा वापर नाहीये आणि हेच पाहिलंय मनोहरने. 4 चेंडू डॉट टाकलेत व्हाईट बॉल आल्यानंतर. ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये काही ऑर्केस्ट्रा आपल्याला पाहायला मिळते. मच्छिंद्र पाटील दादांचा मी कौतुक करू.
किसन गोरपेकर यांच्याकडनं मेडन ओव्हर टाकली तर 1500. आमचे राम भोईर साहेब सुद्धा उपस्थित आहेत. कार्यसम्राट उपसरपंच आपण पाहतोय नारळीचे. मिडॉनला क्षेत्ररक्षण, फिल्डिंग खराब आहे, आउटफील्ड फास्ट आहे. संदीप कडनं झाली आहे चूक आणि धावा मिळतील 4 चौकार. चमत्कार्याच्या आवडीमुळे 83 साली सरपंच झाले. 83 साली सरपंच झाले. 83 साली सरपंच झाले. गोरगरिबांच्या गावकऱ्यांच्या मनामध्ये ते घर केले. क्रिकेटमध्ये फिल्डिंग फॅक्टर भरपूर महत्त्वाचं आहे. आमचे सहकारी समालोचक करण कान सुद्धा नेहमी उल्लेख करतात, तुमच्याकडे फक्त बॅटिंग बॉलिंग चांगली असून फायदा नाही, ते फिल्डिंग महत्त्वाची गोष्ट आहे. आणि तिथे मिडॉनला फिल्डिंग थोडीशी खराब झाली, त्याच्या रूपांतर चौकारात झालं आहे. हे मच्छिंद्र पाटील यांना तुम्ही बघू शकाल आपल्या टी व्ही स्क्रीनवरती. या स्पर्धेचे शिल्पकार, या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आणि तकदीर आणि त्यांची संपूर्ण टीम. आणि ते फलंदाज बाद होईल. 5 या धावसंख्येवरती लागणारा पहिला धक्का. कदाचित मेडन षटक पाहायला मिळालं असतं जर मिडॉनला संदीपने चेंडू स्टॉप केला असता. मात्र 5च धावा दिल्यात 18 बॉलमध्ये. आता 50 आणि बघा उमेश पाटील आणि जयेंद्र पाटील आपण पाहताय. राणी धाब्याचे मालक यांच्याकडनं प्रत्येक विकेटला नारिवली संघाला 200 रुपयाचं कॅश प्राईज आणि आता 200 रुपयाचं कॅश प्राईज मिळेल मनोहरला. काही मान्यवरांचा सन्मान करण्यात येईल. नारिवलीचे रामशेठ भोईर मंचावरती उपस्थित आहेत, आपण त्यांचा सन्मान करूयात. मी या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक श्रीमान मच्छिंद्र शेठ पाटील यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते श्रीमान रामशेठ भोईर नारिवली यांचा सन्मान करावा. त्याचबरोबर ज्यांच्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ तुम्हाला ही स्पर्धा पाहायला मिळते. स्वर्गीय रतनशेठ पाटील स्मृती चषक आणि त्यांचे चिरंजीव श्रीमान कुलदीपजी पाटील यांचे या ठिकाणी आगमन झालेले. आपलंही सहर्ष स्वागत. रामशेठ भोईर यांचा आपण सन्मान करतोय. यानंतर आदरणीय परेशजी ठक्कर साहेब नारिवली यांचा देखील सन्मान करण्यात येईल. मी आदरणीय परेशजी ठक्कर साहेबांना विनंती करेन आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. मच्छिंद्र शेठ पाटील यांच्या शुभस्या देखील सन्मान होईल. दरम्यान बबन शेठ मात्रे आमचे ग्रामस्थ आहेत, यांचे आगमन सहर्ष स्वागत सुस्वागतम. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. तर दुसऱ्या ओव्हरमध्ये राजू काटे येतात. 18 बॉलमध्ये 50 अजूनही करायचे आहेत. नारिवली म्हटल्यानंतर बघा आमचे सहकारी समालोचक जगदीश पाटील जर सामना पाहत असतील त्यांचे हार्दिक स्वागत. हरीश भोईर साहेबांचं आगमन झाले. वाकलनचे त्यांचं हार्दिक स्वागत. जगदीश पाटील यांनी खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात आपल्या गावच्या संघाला. आणि जयेंद्र शेठ पाटील हे नाव भरपूर चर्चेत राहिलं. नारिवलीची स्पर्धा श्रद्धांजली चषक भरपूर चर्चेत राहिली. राणी धाब्याचे ऑनर ऑनलाईन सामना पाहत असतील जयेंद्र दादा आपले हार्दिक स्वागत. एकदा पूर्ण आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. रनआउटची संधी आहे. बॅकअप नाही आहे बघा काय घडलंय मैदानात. बॅकअप असणं गरजेचं आहे. थर्डमॅन फाईन लेगला जे फिल्डर आहेत त्यांनाही प्रयत्न करायला हरकत नव्हती. 3 धावा इथे मिळाल्यात. हरीश भोईर साहेबांचं आगमन झालं, त्यांचं हार्दिक स्वागत. कार्यसम्राट माजी उपसरपंच राम भोईर साहेबांचाही सन्मान आपल्या व्यासपीठावरती करण्यात आला. परेशजी ठक्कर साहेब, राम भोईर परेश ठक्कर आपण पाहिलं तर एवन जोडी आहे नारिवलीची. 40+ असो, रेग्युलर संघ असो, भरपूर सपोर्ट असतो. ज्यावेळी रामकृष्ण पाटीलला बाईक मिळाली, नारिवलीची पहिली बाईक, सतीशदादा पाटील स्मृती चषकमध्ये भरपूर आनंद झाला. राम भोईर असतील, परेश ठक्कर असतील आणि सर्व ग्रामस्थ संपूर्ण गाव खुश झाला. कारण पहिल्यांदा ज्यावेळी बाईक आपल्या गावामध्ये येतो आनंद वेगळा असतो. 8 धावा चेतन विष्णू पाटील साहेबांना तुम्ही बघू शकाल आणि त्यांची कन्या तुम्हाला पाहायला मिळते आपल्या टी व्ही स्क्रीनवरती. या स्पर्धेचे शिल्पकार आयोजक. चांगला बॉल होता, अपील करण्यात आलेलं आहे मात्र पंच सांगतायत इलेक्शनच्या बाहेर होता. आदरणीय बिभीषणजी पाटील साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. स्वर्गीय रतनशेठ पाटील स्मृती चषकामध्ये उपस्थित तमाम लाडक्या क्रीडा रसिकांचं, पाहुण्यांचं, मान्यवरांचं, खेळाडूंचं पुन्हा एकदा मी समालोचक करण कान सहर्ष स्वागत करेन. सुस्वागत. 9 वरती 1 अशी परिस्थिती. तिसगाव संघाने चांगला खेळ केलेला आहे. या स्पर्धेमध्ये 2 सामने त्यांनी जिंकलेले आहेत. तिसगाव रेग्युलर संघ सुद्धा या स्पर्धेमध्ये खेळला होता. त्यांनी वडोली बी संघाला पराभूत केलं होतं. तुम्ही प्रत्येक गावची आपल्याला रिषभचं अर्धशतक तुम्हाला पाहायला मिळालं होतं तिसगाव संघाच्या. संदीपजी पाटील साहेब यांच्या या ठिकाणी आगमन झालेलं नुकतंच. त्यांना विनंती असेल व्यापीड आईसवरती येऊन स्थानापन्न व्हा. सुस्वागत. सुदर्शन भोईर साहेब यांच्याकडनं या मॅचमध्ये ऐवा कॅसेट प्रेक्षकांसाठी 500 रुपये. सुदर्शनजी भोईर साहेब नारिवली. हा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने खेळत आहेत.
एकदा वेगाने पूर्ण केली, दुसरीचा प्रयत्न सुरू आहे. आणि आझाद क्रीडांगणाची भौगोलिक परिस्थिती आपण जर पाहिली शिडूलची तर थोडंसं लांब लचक हे मैदान पाहायला मिळते. त्यामुळे 2 धावा इथे सहज धावून घेतल्या जातात. चेक. MS04 KL 8419 आय थिंक सेलर आहे. कोणाचं असेल कृपया करून ती बाजूला करा लगेचच. रहदारीसाठी अडथळा होतोय, कृपया करून चालकाला मालकाला विनंती असेल तिथून बाजूला करा, रिम्यू करा लवकरात लवकर. नक्कीच काही सूचना येत आहेत त्याचं पालन करा, कारण की एक चांगली स्पर्धा. आपले सर्वांचे लाडके स्वर्गीय रतन शेठ पाटील स्मृती चषक साहेब आपल्यामध्ये नाहीयेच, मात्र वाईट बॉलचा इशारा आलाय. एक धावसंख्या पुढे सरकली 12 आणि त्यांच्या आठवणी उजेला देण्याचं काम आपण पाहतोय. मचिंद्र शेठ विष्णू पाटील असतील, चेतनजी विष्णू पाटील असतील आणि संपूर्ण ग्रामस्थ, संपूर्ण जय गावदेवी क्रिकेट संघ, शिडून बी ग्रामस्थ मंडळ आणि प्रचंड मेहनत जय गावदेवी क्रिकेट संघ शिडून बीची राहिली आणि त्यांचे आधारस्तंभ मचिंद्र पाटील आणि चेतन विष्णू पाटील याला तुम्ही पाहताय. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. सुरुवातीला धावत वेगाने आले होते, त्यानंतर थांबले. रेग्युलरसाठी मालिकावीरसाठी 2 व्हीलर बाईक सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि बघायचंय सेमीफायनल पर्यंतच रेग्युलरच्या विकेट धावा काउंट होतील लक्षात घ्या. आणि मात्र 40+ शेवटच्या मॅच पर्यंत धावा काउंट होतील. 14 धावा धापलकोते आपल्याला पाहायला मिळतात. 55चा पाठलाग करत असताना गोलंदाज राजू काटे, दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक झेल सुटलाय. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल जिंका मॅच क्रिकेटचं समीकरण असतं, मात्र इथे सिंगल मिळाले. 2 षटकांचा खेळ संपलाय, 2 षटका धावा झाल्यात त्या 15. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 40 धावा या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. कॅचेस विन द मॅचेस राजू घाटे याने तुम्ही पाहिलं. दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 2009 मध्ये मालिकावीरचा मानकरी होता. आणि यावर्षी रेग्युलर नारिवली संघाने खूप चांगला खेळ केला होता. 2 सामने जिंकले होते. सौरभ भोईर अँड कंपनी. आणि श्रद्धांजली चषक आता स्पर्धा जी संपन्न झाली नारिवली, ती स्पर्धा भरपूर चर्चेत राहिली. ग्रामस्थ मंडळ नारिवली आणि जयेंद्र पाटील राणी धाब्याचे ओनर, त्या स्पर्धेचे प्रमुख आयोजक. 40+ फॉर्मॅट सुद्धा तुम्हाला पाहायला मिळाला. रेग्युलर फॉर्मॅट तुम्हाला पाहायला मिळाला. रेग्युलरमधनं वडोली बी संघाने ती स्पर्धा जिंकली. 40+ मधनं उंबारली 40+ संघ चॅम्पियन होता. आणि रनरअप संघ आगासन 40+ थोडंसं जलपान करत असताना खेळाडू तुम्हाला पाहायला मिळत आहेत. जय गावदेवी क्रिकेट संघ शिवडून बी आयोजित स्वर्गीय रतन शेठ पाटील स्मृती चषक 2025चं भव्य दिव्य आयोजन तुम्हाला पाहायला मिळते. हे आमचं मुख्य व्यासपीठ. तकदीरला तुम्ही बघू शकाल, रोहनला तुम्ही बघू शकाल. या स्पर्धेचे आमचे शिल्पकार मच्छिंद्रदादा पाटीलला तुम्ही बघू शकाल. त्यानंतर आमचे संपूर्ण जय गावदेवी क्रिकेट संघ शिवडून बी, ज्यांची प्रचंड मेहनत दिवस रात्र एकत्र करून त्यांनी या स्पर्धेमध्ये मेहनत घेतलेली आहे. आणि त्यांना जरी विशेष सहकार्य मच्छिंद्र शेठदादा असतील, चेतनदादा असतील, संपूर्ण पाटील कुटुंबीय असेल, मात्र टीमची भूमिका भरपूर महत्त्वाची असते. कोणती स्पर्धा असल्यानंतर सर्व टीम्सला एकत्र आणणं. संदीप गोरपेकर आले. सामना पाहताय त्यांचे हार्दिक स्वागत. 12 बॉल 40. निखिलचं आगमन झाले. नारिवलीचे रेग्युलरचे एक चांगले खेळाडू, त्यांचं हार्दिक स्वागत. या स्पर्धेत आतापर्यंत संदीप गोरपेकरने चांगली गोलंदाजी केलेली आहे. 12 बॉल 40 करायचे. तिसगावला थोडंसं आक्रमक व्हावं लागेल. क्रिकेटमध्ये अशक्य असं काहीच नाहीये. महाराष्ट्राचे लाडके गायक बघा प्रवीण पाटील बेतवडे. आणि पहिला आलाय धमाका, सत्यवानच्या बॅट मधून येतोय सिक्सर. त्यामुळे मॅच संपली नाहीये. ज्यावेळी आम्ही सागाव चषक मध्ये सुद्धा समालोचन केलं होतं, बाळू पाटील आमच्या सोबत होते, तेव्हाही सौरभ भोईर यांच्या माध्यमातून कॉम्प्लिमेंट
मिळाली होती. अकू टप्प्याचा बॉल होता, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. संदीप गोरपेकरच्या विरोधात बॅक टू बॅक दुसरा सिक्सर. 12 बॉल 40 करायच्या होत्या. पहिल्या 2 बॉल वरती 12 आलेत. तसं बॅटिंग करत असताना याच संघाने गोलवली, ज्या संघाने स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक स्पर्धा जिंकली होती गोलवली 40+. महिन्याने येईन तुझे मी जत्रेला, महिन्याने येईन तुझे मी जत्रेला. माझे गावडवी आईचे शिरडोन गावाला, माझे गावडवी आईचे शिरडोन गावाला, माझे गावडवी आईचे शिरडोन गावाला, माझे गावडवी आईचे शिरडोन गावाला. नक्कीच गावदेवीचा आशीर्वाद शिरडून टीमच्याही पाठीशी राहिले, ग्रामस्थांच्या पाठीशी राहिलेला आहे. आणि त्याचमुळे जेव्हा जेव्हा शिरडून बी संघ खेळतो, जय गावदेवी क्रिकेट संघ शिरडून बी या नावाने खऱ्या अर्थाने खेळत असतो. पहिल्या 2 बॉलवरती 2 षटकार आलेत. 12 बॉल 40 करायचे होते, 10 बॉलमध्ये 28 करायचे. पिंट्या जोशी ही 40+ ताकद आहे. मॅच सहज ते सोडत नाही. तिसगाव संघ हे सांगते मॅच संपली नाहीये. आणि सत्यवानच्या बॅटमधून बघा 2 बॅक टू बॅक षटकार आलेत. बऱ्याच वेळा अशी चर्चा होते की आझाद मैदान हे क्रीडांगण थोडंसं मोठं आहे, रेग्युलरच्या खेळाडूंची चर्चा होती. 40+चे खेळाडू षटकार मारतात आणि ते दूर दूर. संदीप हा चांगला बॉल होता. ब्लॉकलचा वापर करण्यात आलेला आहे. मनोहर वेगाने आलेत. 2 धावा इथे मिळाले आहेत. आता थोडासा दबाव आहे संदीप गोरपेकर वरती. किसन गोरपेकर साहेब आपण आला सध्या आपले हार्दिक स्वागत. एक जबरदस्त व्यक्तिमत्व किसनजी गोरपेकर. धावा झाले ते 29. 26 धावांची अजूनही गरज आहे. 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. क्रिकेटमध्ये अशक्य असं काहीच नाहीये. एका ओव्हरमध्ये 26 होताना पाहिलेले आहेत. आणि जोपर्यंत सत्यवान मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत विजयाच्या आशा आहेत त्या तिसगाव टीमला. ऋषभचा पण अर्धशतक पाहिलं होतं. तिसगाव संघाच्या रेग्युलरचा जो फलंदाज होता तोही डावकर हाताचाच होता आणि सत्यवान सुद्धा डावकर हाताचे. अक्कू टप्प्याचा बॉल होता, फायदा घेऊ शकले नाहीयेत. स्वतःवरती नाराज आहेत सत्यवान, कारण शॉर्ट अप लेनचा बॉल होता. 1 धाव इथे मिळाली. धावा झाल्या 30. 8 बॉलचा खेळ. जो मैदानाचा आझाद मैदानाचा या मैदानाचा जो एंट्रान्स आहे तिथे कोणी गाड्या पार्क करू नका प्लीज. तुम्हाला पुढे या गाड्या पार्क करण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. 4 व्हीलर 2 व्हीलर एंट्रान्सला प्रवेशद्वारावरती कोणीही आपल्या गाड्या पार्क करू नका प्लीज. नाही, आज भरपूर संख्येने पाहुणे येतील. त्यामुळे खरंच करणने खूप महत्त्वाची सूचना केली. त्यामुळे आमच्या जे खेळाडू असतील, प्रेक्षक असतील, मान्यवर असतील, सर्वांनाही सूचना आहे की गाड्या थोड्याशा व्यवस्थित पार्किंग करा. 30 धावा झाल्यात. 25 अजूनही करायचे आहेत. बॉल शिल्लक आहेत 8. खूप चांगली माहिती पिंट्या जोशी आम्हाला देत आहेत, ऑफिशियल स्कोरर या स्पर्धेचे. समोर नक्कीच बघा फलंदाजी जिथे गाडी आहे तिथे गाड्या पार्क करू नका प्लीज. थोडं सहकार्य करा मित्रांनो. संदीप वरती थोडासा दबाव दिसतो. या मॅचचा ऑप्शनच्या बाहेर होता. धावसंख्या 1 ने पुढे सरकली ती 31 वरती. 24 धावांची अजूनही गरज आहे. 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे. जयेंद्र शेठ पाटील यांचा मी उल्लेख केला. त्यानंतर साक्षी एंटरप्राइजेसचे सर्व आमचे भरत शेठ भोईर साहेब सामना पाहत असतील, त्यांचे हार्दिक स्वागत. चेंडू कार्पेटच्या साहाय्याने खेळत आहेत. थोडीशी मिस फिल्डिंग, दबाव साफ दिसतो या मॅच मध्ये नारिवली 40+ टीम वरती. 12 बॉलमध्ये 40 करायच्या होत्या, आता 7 बॉलमध्ये 23 करायचे आहेत. 17 धावा या ओव्हरमध्ये आतापर्यंत आल्याच 5 बॉलमध्ये. त्यामुळे थोडंसं महागडं षटक म्हणावं लागेल संदीप गोरपेकरचं. शेवटचं षटक फार एंडकडनं फेकलं जाईल. शेखरजी पाटील साहेब यांचंही नुकतंच आगमन झालेलं. आपलंही सहर्ष स्वागत सुस्वागत. फलंदाज रनआउट आहेत, मात्र तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलाय. ओके, जयेंद्रदादा पाटील यांचं आगमन झालंय बघा. राणी धाब्याचे ऑनर तर जयेंद्रदादा पाटील या, ज्यांच्या माध्यमातून तुम्हाला श्रद्धांजली चषक ही स्पर्धा पाहायला मिळाली.
नारिवलीची त्या स्पर्धेचे लाडके आयोजक राणी ढाबा, जो प्रसिद्ध धाबा आपल्याला पाहायला मिळतो बदलापूर पाईपलाईन रोड वरती, त्या प्रसिद्ध धाब्याचे प्रोप्रायटर आदरणीय जयेंद्र शेठ पाटील नारिवली यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आपलं सहर्ष स्वागत. आणि आज जर कोणाला मांसाहारी जेवणाचा आस्वाद घ्यायचा असेल दालमुंडीचा, तर संतोषजी पाटील यांचा स्टॉल आहे त्या बाजूला. आउट आहे फलंदाज. सो आपण पैसे देऊ ना, मंडळाकडून नाही, पैसे देऊन दालमुंडीचा आस्वाद घ्या. शिरडोनचे चॉकलेट मामा शाहू मामा पाटील यांचे आगमन झालेले. जेव्हा जेव्हा येतात अगदी मंचावरती ते गोडवा पसरवतात, कारण प्रत्येकाला चॉकलेट्स लहान तोरांपासून ते डिस्ट्रीब्यूट करत आलेले आहेत. अगोदर लंडन डेअरी आणि आता गुवावा चटपटा. थँक्यू सो मच मामा. आज लाईव्ह ऑर्केस्ट्रा आहे, त्यांनाही चॉकलेटची गरज आहे, त्यांनाही चॉकलेट देऊ द्या आपण. अलिबाग येथे 50+ टुर्नामेंट मध्ये मालिकावीरची बाईक ज्यांनी मिळवलेली आहे असे शिरडोनचे आपले शाहू मामा पाटील यांचं आगमन सहर्ष स्वागत. हे आला आला सारा गाव जमा झाला, आला आला सारा गाव जमा झाला, आई माझी घराला निघाली गो. हे मिरवते पालखीने चालेली गो, एक वीरा माऊली गो. मिरवते पालखीने चालेली गो, एक वीरा माऊली गो. पालखीने चालेली गो, एक वीरा माऊली गो. मिरवते पालखीने चालेली गो, एक वीरा माऊली गो. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पिंटे जोशी आम्हाला सांगतात 21 धावा करायच्या आहेत. 6 बॉलमध्ये 21 करायचे आहेत. कंपल्सरी चेसिंग. शेवटच्या ओव्हरमध्ये आपण पाहतोय गोलंदाज लक्ष्मण गोरपे करीत आहेत. 6 चेंडू 21 30 गाव संघाला करायचे. आपण पाहतोय शमन पाटील यांचा आज वाढदिवस सुद्धा आहे. शमन पाटील, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. संपूर्ण आमच्या जय गावदेव क्रिकेट संघ शिरडून बी आणि या स्पर्धेचे शिल्पकार मचिंद्र शेठ विष्णू पाटील, चेतन शेठ विष्णू पाटील आणि पाटील कुटुंबियांच्या वतीने तुम्हाला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. पहिलाच बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर होता. पंचांनी वाईट बॉल घोषित केलाय. धावसंख्या 35 वरती पोहोचली ती तिसगाव फोर्टी प्लस संघाची. 6 चेंडूमध्ये 20 अजूनही करायचे आहेत. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत. योगेश, चांगला बॉल होता, चांगलं एस्ट्रिएक्शन. बघा शरद मास्टर माइंड आहेत. क्लोज एस्ट्रिएक्शन करणं इतकं सोपं नाही आहे ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, आणि किती इझिली बॉल ते पकडतात, क्लोज एस्ट्रिएक्शन करतात. बऱ्याच वेळा धोकाही तुम्हाला पत्करावा लागतो. बॅटही बऱ्याच वेळा लागू शकते. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 20 धावा करायचे आहेत. बॅकफुटला गेले मात्र क्षेत्रक्षे डीप मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. शरद काय करतायत? जवळच नेम लावला असता तरी फलंदाज रनआउट झाले असते. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 18 धावा या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. लक्ष्मण चांगला गोलंदाज आहे, त्यामुळे तो पलटवार करेल. त्रिमक पाटील साहेबांचं आगमन झाले, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. या त्रिमक पाटील साहेब, आपलं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. सुभाष पाटील साहेबांचं आगमन झाले, त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. या सुभाष पाटील, आपलं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. आलेल्या सर्व पाहुण्यांचं, खास करून आमचे शिरडून गावचे जे ग्रामस्थ आहेत त्यांचं हार्दिक स्वागत. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 3 चेंडू 17ची गरज आहे. 3 चेंडू 17 धावांची गरज आहे. काटई संघ कोणी खेळाडू प्रतिनिधी आला असेल तर रिपोर्टिंग करा. काटई 40 प्लस, मोहिली 40 प्लस संघ इथे उपस्थित झालेले आहे. शिरडूनचे बघा कोणी ग्रामस्थ उपस्थित असतील, मान्यवर असतील आमचे, त्यांना मचिंद्र पाटील यांच्या वतीने इन्व्हाइट करतोय आम्ही. चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. संदीप गोरपेकर महागडा ठरला, मात्र त्याचाच भाऊ आता चांगली गोलंदाजी करतोय लक्ष्मण. मॅच महत्वाचे 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 17 धावा करायचे आहेत. काल माटाडी संघ सुपर 3 मध्ये पोहोचलाय 24 संघांमधनं. इथून बघायचे दुसरा संघ कोणता असेल. या ग्राउंडसाठी आम्हाला ज्यांनी टँकरची अर्थातच पाण्याची व्यवस्था केली ते सुभाषदादा पाटील यांचं आगमन झालं. आपलं सहर्ष स्वागत, सुस्वागत.
रतन शेठ पाटील चषकाचा नाद केला कुणी 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 आणि या बरोबरच नारिवली 40+ संघ पोहोचलाय स्वर्गीय रतन शेठ पाटील स्मृती चषक 2025 च्या सुपर 3 मध्ये पोहोचणारा दुसरा संघ पहिला संघ माटाडी आणि दुसरा संघ नारिवली आणि सुपर 6 चे एक मॅच असा आयोजन असा नियोजन हे असा आयोजन असा नियोजन पाहिलंच नाही हो कधी असा आयोजन असा नियोजन पाहिलंच नाही हो कधी रतन शेठ पाटील चषकाचा नाद केला कुणी 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 असं आयोजन असा नियोजन पाहिला नाही हो कधी असं आयोजन असा नियोजन पाहिलाय नाही हो कधी रतन शेठ पाटील चषकाचा नाद केला कुणी 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 तर राजू काटे ठरले या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्यांनी या मॅच मध्ये धावा केल्या आमचे स्कोरर सांगतात पिंटे जोशी 23 धावा 9 चेंडूमध्ये 23 धावांची घेई करणारा राजू काटे ठरले या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आणि उमेश पाटील आणि राणी धाब्याचे ओनर आपण पाहतोय जेंद्र शेठ पाटील यांच्याकडनं जे विकेटसाठी प्रत्येक विकेटला 200 होते ते 200 रुपयाचं कॅश प्राइज मिळेल मनोहरला संपूर्ण आमच्या मॅनेजमेंट टीमला विनंती असेल आपण मंचावरती एक विशेष सन्मान आपण या स्पर्धेद्वारे करणार आहोत आदरणीय उद्योगपती तिसगावचे किशोर शेठ गायकवाड यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येईल मी साहेबांना विनंती करेन की आपण मंचावरती या आणि संपूर्ण आमच्या गावदेवी क्रिकेट संघ शिरडून बी च्या मेंबर्सला विनंती असेल आपल्या सर्वांच्या उपस्थितीत आपण किशोरजी गायकवाड साहेब तिसगाव यांचा सन्मान करणार आहोत थोडं निक मात्रे अँड टीम थोडं थांबा आपण तुम्हाला लगेचच आम्ही वेळ देत आहोत 5 मिनिट फक्त काही मान्यवरांचा सन्मान आहे यानंतर आपल्याकडे वेळ आम्ही तुमच्याकडे लगेच येत आहोत किशोरजी गायकवाड साहेब यांचा आपण सन्मान करूयात त्यानंतर चला आपण सामनावीरचा पुरस्कार देऊयात किशोरजी गायकवाड यांच्या शुभहस्ते अगोदर सामनावीरचा पुरस्कार आकर्षक ट्रॉफी आणि त्याचबरोबर मनस्वी एंटरप्राइजेस यांच्याकडून स्वीट बॉक्स सो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे राजू काटे गावदेवी क्रिकेट संघ शिरडून बी संपूर्ण मेंबर्सला विनंती आहे मंचावरती या आपल्या सर्वांच्या उपस्थितीत आपण आदरणीय उद्योगपती तिसगाव किशोर शेठ गायकवाड यांचा सन्मान करणार आहोत या स्पर्धेसाठी आपण पहिले विजय शेठ गायकवाड यांच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली इलेक्ट्रिशियन्स मंचाशी संपर्क साधा या आपण सन्मान करूयात आदरणीय किशोर शेठ गायकवाड उद्योगपती तिसगाव कल्याण ज्यांना आपण लास्ट मॅच मध्ये खेळत असताना देखील बघितलं या स्पर्धेसाठी ज्यांचं महत्त्वपूर्ण योगदान आहे गावदेवी क्रिकेट संघ शिरडून बी यांच्या वतीने आपण त्यांचा सन्मान या ठिकाणी करतो आमची संपूर्ण टीम आहे या ठिकाणी आणि या संपूर्ण टीमच्या वतीने आपण दादांचा मनापासून आभार व्यक्त करूयात ज्यांच्या सहकार्याने या स्पर्धेचं इतकं मोठं दर्जाचं आयोजन आपण करू शकलो मायची ही उबदार शॉल्स आणि प्रेमाचं प्रतीक असणारं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड अविस्मरणीय आठवण हा सन्मान चिन्ह मोमेंटो देऊन आपण आदरणीय उद्योगपती किशोर शेठ गायकवाड तिसगाव कल्याण रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये ज्याच्या नावाचा दरार आहे रे असं कुठलंच गाव नाही रे जिथं मच्छिंद्र दादाचं नाव नाही रे असं कुठलंच गाव नाही रे जिथं चैतन दादाचं नाव नाही रे विनोदजी मिनमिने आणि त्याचबरोबर प्रशांत रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये ज्याच्या नावाचा दरार आहे रे रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये ज्याच्या नावाचा दरार आहे रे असं कुठलंच गाव नाही रे इथं चैतन दादाचं नाव नाही रे असं कुठलंच गाव नाही रे इथं मच्छिंद्र दादाचं नाव नाही रे असं कुठलंच गाव नाही रे दादाचं नाव नाही रे असं
मोहिलेच्या खेळाडूंना विनंती आहे, सराव करू नका, मैदानाचा थांबू नका, मैदानाचा बाहेर या प्लीज. हरिमामा पाटील यांचा आपण सन्मान करतोय. यानंतर अरुणजी पावशे साहेब यांचा देखील या ठिकाणी सन्मान होईल. वासुदेवजी भोईर साहेब यांना विनंती असेल मंचावरती या. दावडी आदरणीय वासुदेवजी भोईर साहेब दावडी यांचं आगमन, त्याचबरोबर अर्जुन शेठ म्हात्रे यांचं आगमन, आपले सहर्ष स्वागत. अरुण मामा पावशे या पण आपला सन्मान होईल. कौराम फुलोरे यांचे आगमन झाले, त्यांचे हार्दिक स्वागत. आणि वामन पाटील साहेबांचं आगमन झाले नारिवलीचे, त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. O2 करण. हॅलो अरुण मामा पावशे यांचाही सन्मान होईल. यानंतर आदरणीय महेंद्र पाटील साहेब यांचाही सन्मान करण्यात येईल. मी महेंद्र पाटील साहेबांना विनंती करेन आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. महेंद्र पाटील साहेब यांना विनंती असेल आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. त्याचबरोबर श्रीमान सुभाषजी पाटील साहेब आणि श्रीमान प्रल्हादजी पाटील यांचा या ठिकाणी सन्मान होईल. मी त्यांना विनंती करेन आपण या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. हॅलो सौरभ, बघा खेळाडूंना सूचना करा, नारिवली संघ कुठेही जायचं नाहीये. काटे आणि मोहिलीची मॅच झाल्यानंतर बघा 3 ज्यावेळी टीम सुपर 3 मध्ये येतील चिठ्ठ्या उडणार नाही, लक्षात घ्या, रेस लागेल, त्यामुळे जाऊ नका. सुभाषदा पाटील यांचा या ठिकाणी सन्मान होईल. यानंतर प्रल्हादजी पाटील यांना विनंती असेल आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. त्याचबरोबर श्रीमान बबनजी म्हात्रे यांचा देखील या ठिकाणी सन्मान होईल.